आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील बावी गावातून येत आहे। बावी गावामध्ये एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाईन जुगारामुळे निर्माण झालेल्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व 2 वर्षाच्या मुलाचा विष देऊन खून केला व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडीस आलेली आहे। जो की मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा 29 वर्षीय युवक रम्मी ऑनलाईन गेममध्ये कर्जबाजारी झाल्यामुळे त्या नैराश्यातून त्याने त्याच्या पत्नीला व 2 वर्षीय मुलाला विष पाजले व स्वतः गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। वेळीच पोलिसी घटनास्थळी दाखल झाले आहेत व पुढील कारवाई सुरू आहे। यामध्ये गावातील लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण जाणून घेऊया। नेमका प्रकार कशामुळे घडला, कशामुळे झालं, कसं कळालं हे काय झालं काय नाही? सकाळी मला एक जण 10 वाजायला फोन करायला सांगितला। कॉल लावलेला हे आहे दुकानाची तर तिने पत्रा फाडला तर मध्ये मूर्ती ते ऑनलाईन रम्मीचं म्हणतात काय नाही ते खेळत होते। काय खेळत ऑनलाईन रम्मी काय खेळत होतं ही का आपल्याला माहित आहे। खेळत होते एवढं कर्ज बाजार तुमच्या गावात 3 बळी गेले, आता काय मागणी आहे, हे कशामुळे झालंय, काय मागणी आहे तुमच्याकडे? ऑनलाईनचं कसं आहे ते खेळून बोलणे आणि त्याच्यामुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि जीव गेलेतच तसे तर ह्याच्यावर शासनाने काहीतरी आळा घालावा असं आमची इच्छा आहे। किती जीव गेले? आता 3 जीव गेले, एक मुलगा, पत्नी आणि त्यांचा मुलगा। पोलीस स्टेशनला असताना आम्हाला सरपंचांनी गावाचा फोन करून सांगितलं की एक लक्ष्मण जाधव नावाची समजांच्या घरामध्ये हँग झालेले आहे आणि त्यांचा मुलगा आणि पत्नी बेडवर झोपलेली माहीत आवडली। त्यामुळे आम्ही अर्जंट आलो इकडून पाहिजे त्याने आम्ही कट केलं होतं तिथून ते आपला दरवाजा कट लक्ष्मण जाधव या हँग झालेले होते, गळफास लावून घेतला होता आणि त्याची पत्नी आणि मुलगा बेडवर झोपलेले होते। मुलातून फेस येत होता, म्हणजे याच्यातून प्राथमिक अंदाज असा येतो की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं आणि आता गावात विचारपूस केली आणि बाकीचे जे एव्हिडन्स पाहिले त्याच्यावरून प्राथमिक अंदाज असा येतो की तो कर्जबाजारी झाला होता। तो स्वतःच ऑनलाईन गेमिंग, स्टॉक मार्केट वगैरे याच्यामध्ये तो पैसे गेले असावे, सगळे पुरावा पण चर्चा अशी आहे की ऑनलाईन रम्मीचं त्याच्यात मोठं त्या दृष्टीने तपास तेच आहे। आता त्याच्यानंतर होतं PM वगैरे झाल्यानंतर अच्छा, म्हणजे ऑनलाईन रम्मी असं आपल्याकडून असावा असा अंदाज आहे आता सध्या, प्राथमिक अंदाज तोच आपण आता सांगू शकत नाही। आता PM वगैरे झाल्याच्यानंतर पुढचा तपास। ठीक, ओके, थँक्यू सर।